तिथली परिस्थिती भयंकर होती। आम्ही स्वतः तिथं 2 दिवस थांबलो, पण आपण म्हणतो परिस्थिती जेवढी गंभीर, मराठा तेवढाच खंबीर। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटीलांनी मुंबईत अखेरचा लढा पुकारत आमरण उपोषण सुरू केलं असून मुंबईत लाखो मराठा समाज बांधवांनी तळ ठोकला आहे। मात्र मुंबई महापालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र सरकार मराठा आंदोलन चिरडण्यासाठी आझाद मैदान तसेच इतर परिसरातील हॉटेल बंद करून तसेच विविध प्रकारे कोंडी करत मराठा समाजाला वेठीस धरण्याचं काम सुरू केल्यानं महाराष्ट्रभर मराठा बांधव संतप्त झाले असून आपल्या बांधवांसाठी शिदोरी थेट मुंबईपर्यंत रवाना करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून शिर्डीतील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या युवकांनी थेट मुंबईला मदत रवाना करण्यासाठी समाज बांधवांना आवाहन केलं असून पाण्याच्या बॉटल, शिदोरी, तांदूळ, किराणा सामान आणि रोख रक्कम सुद्धा जमा होत असल्याचं मराठा बांधवांनी साई न्यूजशी बोलताना सांगितलंय। सर्वांना जय शिवराय। आता आपण बघतच असन जरांगे पाटलांचा मराठा आंदोलनासंदर्भात हा अंतिम लढा मुंबई येथे सुरू आहे। आम्ही तिथं 2 दिवस स्वतः उपस्थित राहून सर्व पार्श्वभूमी समजून घेतली। सरकारने जे गलिच्छ राजकारण सुरू केलंय, तेथील मराठा बांधवांचं पाणी, शौचालय बंद केलंय व तेथील मराठा बांधवांना अक्षरशः जेवणाची हाल झाली। मी सकल मराठा समाज शिर्डी शहराच्या वतीनं सर्व शिर्डीतील समाज बांधवांना व इतर सर्व 18 पगड जातीच्या समाज बांधवांना विनंती करतो, तिथे आझाद मैदानापासून 2 किलोमीटरच्या परिसरातील सर्व छोटे मोठे हॉटेल सर्व बंद असून सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपल्याला सकल मराठा समाज शिर्डी शहराच्या वतीनं व सर्व 18 पगड जातीच्या वतीनं शिर्डी येथून आपल्या मराठा बांधवांसाठी पाण्याची बॉटल असेल, फरसांचे पुडे असतील, बाकीचे तांदूळ, तेल, मसाल्याचे सामान घेऊन आपण परवा शिर्डीतून आझाद मैदान आहे ते रवाना होत आहोत। तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपापल्या परीने होईल ती शक्य असेल ती मदत समाजाच्या वतीनं जमा करावी। तिथली परिस्थिती भयंकर होती। आम्ही स्वतः तिथं 2 दिवस थांबलो। तेथील लाईट बंद होती, बाथरूम, शौचालय सर्व बंद, पाण्याचे नळ सुद्धा सरकारच्या वतीने बंद करण्यात आले होते। पहिल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला, पण आपण म्हणतो परिस्थिती जेवढी गंभीर, मराठा तेवढाच खंबीर। सर्व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव एकवटलं, तिथं सर्व समाजाच्या वतीनं कोणी नाश्त्याची सोय असू, भाकरीची सोय असू, पिठलं, झुणका भाकर, त्याच वतीने आम्ही विशेषतः साईबाबा संस्थांचे आभार मानतो का त्यांनी रातोरात म्हणजे 24 तास त्यांच्या नाश्ता पाकिटाच्या माध्यमातून 25,000 नाश्ता पाकिट त्या आंदोलकांना पुरवून तेथील 1 दिवसाची नाश्त्याची सोय केली। त्या वतीने संस्थांचेही आम्ही आभार मानतो। साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी। घ्या राधिकाची चकली, एकदा खा तर खातच राहाल। सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत। अवघ्या 200 रुपयात 500 ग्राम चकली, एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या। आमचा पत्ता द्वारकानगर, शिर्डी। मोबाईल नंबर 9404 71 58 30। खुशखबर। शिर्डी शहरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टीव्ही स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे। होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी 100 पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून 1 नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर, दुसरे बक्षीस LED टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे। तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना 50 पैठणी व गरजू विद्यार्थिनींना 32 सायकल आणि 32 शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता
ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी, एअरपोर्ट रोड, शिर्डी. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ कोते पाटील मित्र मंडळ शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट. नगर मनमाड रोड पासून अवघ्या 200 फुटांच्या अंतरावर. साईबाबा मंदिर, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, प्रशस्त रस्ते, बांधकामासाठी सुयोग्य जागा, जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर. ठिकाण डीमार्ट मॉल जवळ, शिर्डी साकुरी शिवरस्ता, शिर्डी. संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील. मोबाईल क्रमांक 9767 0 6 66 85.